गेली 10-15 वर्षापासून मी धनगर समाजाच्या प्रश्नासाठी काम करतो आहे। गेली 70 वर्ष झालं आमच्या समाजाला घटनेमध्ये आरक्षण परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षण देऊन देखील आम्हाला त्याचा आजपर्यंत आमच्या समाजाला कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही। आजपर्यंत 60-70 वर्षामध्ये देई सरकार सत्तेत आली, या लोकांनी आम्हाला फक्त भूलथापा देऊन आश्वासने दिली की आम्ही तुमचं आरक्षणाचं जी मागणी आहे ते पूर्ण करतो। 2014ला फडणवीसांनी आम्हाला सांगितलं होतं पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षणाचा निर्णय घेऊ, परंतु त्यांनी काहीही केले नाही। त्यावेळेस त्यांच्या आश्वासनामुळे संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजानं त्यांना निवडून दिलं आणि त्यांना सत्तेत बसवलं। परंतु आज परिस्थिती अशी आहे की मागील सरकार येणारे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना सर्वच पक्षांनी धनगर समाजाला निव्वळ टोलवाटोलवीचं काम आजपर्यंत केलेलं आहे। तर आता आमची दोनच प्रमुख मागण्या आहेत। आमची या ठिकाणी जी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या ठिकाणी ती फेटाळली। ती कुठल्या ग्राउंडवर फेटाळली की केवळ महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये बाबरा म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी खिलारे या एका कुटुंबानं 6 सर्टिफिकेट दाखल केले हायकोर्ट न्यायालयामध्ये आणि तेवढ्याच ग्राउंडवर हायकोर्ट न्यायालयाने आमची याचिका फेटाळली। परंतु त्यांनी जे काय कास्ट व्हॅलिडिटीचे जे प्रमाणपत्र दाखल केले धनगड म्हणून ते अक्षरशः बोगस आहेत। आम्ही ते माहितीच्या अधिकाराखाली त्यांची माहिती घेतली आणि तर त्याच्यामध्ये सरळ त्या TCच्या पुढं त्यांनी धनगड हे वेगळ्या अक्षरात लिहिलेलं आहे शाईने, म्हणून त्यांनी शेरा मारलेला आहे। म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते तात्काळ ते जे बोगस सर्टिफिकेट दाखल करून आम्हाला जे आरक्षण कोर्टानं नाकारलं तर ते राज्य सरकारनं जात पडताळणी विभागाला आदेश द्यावे आणि ते जे धनगड नावाचं त्यांनी जे काही सर्टिफिकेट बोगस दाखल केले ते तात्काळ रद्द करावं, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शिफारस पाठवावी आणि त्यांच्याकडून धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी करून घ्यावी, अशी आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी। आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी अमरवन उपोषणाला बसलेले आहेत आमचे सहकारी चंद्रकांत हजारे आणि मी स्वतः। या मागण्या माननीय मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, सर्वांनी या आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे। आणि जर त्यांनी नाही लक्ष दिलं तर आम्ही स्वतःची आमच्या प्राणाची या ठिकाणी आहुती द्यायला देखील मागेपुढे पाहणार नाहीत, अशी मी आपल्या माध्यमातून कळवू इच्छितो। नंतरपासून या देशामध्ये हा धनगर समाज अनेक या ठिकाणी सरकार आली त्यांच्या पुढं टाहो फोडतोय, वेगवेगळे आंदोलनं केली, वेगवेगळ्या माध्यमातून या सरकारला जाग करण्याचं काम केलं। टक्कर आंदोलन असेल, शेळ्या मेंढ्यांचं आंदोलन असेल, जेल भरो आंदोलन असेल, एवढंच नव्हे तर अत्यंत काही आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। त्या आहुती दिलेल्या त्या कार्यकर्त्यांचं काही ह्या येणाऱ्या असणाऱ्या सरकारला काही वाटतंय का नाही? हा समाज कित्येक वर्षानं टाहो फोडतोय की आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, या धनगर समाजाला वेगळं काही द्यायचं नाही, वेगळं काही आरक्षण द्यायचं नाही। ऑलरेडी दिलेलं आरक्षण आहे घटनेमध्ये, पण र आणि ड ह्या शब्दाचा अपभ्रंश करून आत्तापर्यंत सर्वांनी या समाजाला फसवण्याचं काम केलं आहे। आम्ही मूळ आदिवासीच आहोत, आमच्या चालीरीती आदिवासी आहेत। आजही आमचे जे बंधू आहेत, आमचा जो समाज आहे आजही दऱ्याखोऱ्यामध्ये वास्तवात आहे। त्या ठिकाणी आपण जाऊन पाहिलं असेल, आज त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, आजही त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे, आजही त्यांच्याकडे कुठल्याही सुखसुविधा त्यांना मिळत नाही। हे शासनाला दिसत नाही काय? शासन हे सर्वांसाठी असतं, सर्व जनतेसाठी असतं, सर्वांना समान अधिकार समान न्याय देण्याचं काम हे शासनाचं असतं। परंतु ह्या धनगर समाजाला वेळोवेळी मताच्या रूपानं फसवलं गेलं आहे, वेळोवेळी गाजर दाखवलं गेलं आहे। बारामतीमध्ये एक मोठं आंदोलन झालं, त्याचा फायदा भाजप सरकारला झाला। 15 दिवसामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देणारे हे भाजप सरकार असतील किंवा नंतरच्या काळातले राष्ट्रवादी असतील, त्याच्या आधीचे काँग्रेस असतील, जेवढे सरकार आले त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे। म्हणून आता आमचा या सरकारवर कुठलाही विश्वास राहिला नाही आहे। आम्ही संविधानिक मार्गानं आमचे काही लोक कोर्टामध्ये गेले, त्या कोर्टामध्येही आम्हाला या ठिकाणी फसवलं आहे या राजकीय लोकांनी। यांनी त्या कोर्टावर दडपण आणून दबाव आणून खरं तर आम्ही त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे। परंतु आजही आमची मागणी आहे की आता या ठिकाणी पावसाळी अधिवेशन आहे,
काल पूर्ण लोकसभेमध्ये सर्व सदस्यांनी शपथ घेतली आहे. दोन्ही सरकार या ठिकाणी स्थित झालेत. यांनी आमचा या मागणीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. आमचं या उपोषण आता आमरण उपोषण आहे. हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाहीत. धन्यवाद. मी चंद्रकांत हजारे.